नमस्कार मित्रांनो, स्वामी कृपा या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि श्रद्धेशी जोडलेल्या विषयावर चर्चा करणार आहोत. अनेक लोकांच्या आयुष्यात काही गोष्टी वारंवार घडताना दिसतात. मेहनत करूनही कामे अडकणे, घरात सतत तणाव राहणे, आर्थिक अडचणी अचानक निर्माण होणारे अडथळे, मनात बेचैनी, घरात आनंद कमी होणे, अशा अडचणीला फक्त नशीब समजतात. पण पारंपरिक श्रद्धेनुसार काही लोक याचा संबंध पितृकृपा किंवा पितृ असंतोषाशी जोडतात. सोमवती अमावस्या हा दिवस अनेक लोक आध्यात्मिक चिंतन, पूर्वजांचे स्मरण आणि कुटुंबासाठी शुभ प्रार्थना करण्याचा दिवस मानतात. या दिवशी अनेक घरामध्ये पूर्वजांना कृतज्ञतेने स्मरण केले जाते. सोमवती अमावस्या हा दिवस भीती निर्माण करण्यासाठी नसून कुटुंबातील संबंध, संस्कार आणि सकारात्मकता यांचा विचार करण्यासाठी आहे. लोकमान्यतेनुसार काही संकेत असे सांगितले जातात की घरामध्ये सतत गैरसमज वाढणे, एखादं काम वारंवार शेवटच्या टप्प्यात अडकणे, मनात निराशा वाढणे, घरातील लोकांमध्ये अनावश्यक वाद होणे. मात्र हे संकेत कोणत्याही निश्चित निष्कर्षासाठी नसतात. प्रत्येक समस्येचं कारण आध्यात्मिकच असेल असंही नाही, पण श्रद्धेनुसार अशा काळात सकारात्मक उपाय करून मनाला खूप मोठा आधार मिळतो. सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी स्वच्छ स्नान करून घरात शांत वातावरण ठेवा. पूर्वजांना नमस्कार करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. घरातील वडीलधाऱ्यांचा आदर करा. गोरगरीब लोकांना मदत करा. पक्ष्यांना धान्य टाका. अन्नदान करा. जनावरांना चारा द्या आणि मनापासून प्रार्थना करा की घरात सुख, समाधान, शांती आणि एकोपा वाढावा. यासाठी प्रार्थना करायची आपल्या पितरांकडं, देवाकडं, पितरांकडं प्रार्थना करायची. काही लोक या दिवशी पिंपळ वृक्षाभोवती प्रदक्षिणा घालतात, तर काही लोक दीपदान करतात. पण सर्वात मोठा उपाय म्हणजे मनातील कटुता दूर करून कुटुंबात प्रेम निर्माण करणं. पूर्वजांचे स्मरण म्हणजे फक्त विधी नाही, तर त्यांनी दिलेल्या मूल्यांना पुढे नेणे देखील आहे. सोमवती अमावस्या हा दिवस भीतीचा नाही, तर विश्वासाचा दिवस आहे. तुमच्या घरात जर अडचणी असतील तर त्यावर सकारात्मक प्रयत्न, संयम आणि श्रद्धा ठेवणं खूप जाणे हेच सर्वात मोठं साधन आहे. तुमच्या घरात जर अडचणी असतील तर त्यावर सकारात्मक प्रयत्न, संयम आणि श्रद्धा ठेवून पुढे जाणे हे सर्वात मोठं साधन आहे. या दिवशी सकाळी एक छोटा संकल्प करा. मी घरात शांतता, आदर आणि सकारात्मकता निर्माण करेन. जे लोक आपल्यासोबत नाहीत त्यांना कृतज्ञतेने आठवूया. श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही, तर मनातील चांगुलपणाला जागवण्याचा मार्ग आहे. घरात दिवा लावा. देवासमोर काही क्षण शांत बसा आणि आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करा. प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो. मनात विश्वास असेल तर बदलाची सुरुवात घरापासूनच होते. मित्रांनो, अनेक वेळा आपण आपल्या आयुष्यातील
प्रत्येक अडचणीचे कारण बाहेर शोधत राहतो. पण काही वेळा बदलाची सुरुवात स्वतःपासून करावी लागते. सोमवती अमावस्या हा दिवस स्वतःकडे पाहण्याचा, आपल्या विचारांना नव्याने दिशा देण्याचा आणि कुटुंबातील नात्यांना अधिक मजबूत करण्याचा दिवस म्हणून मानला जातो. सोमवती अमावस्येच्या दिवशी मनात राग, मत्सर, जुने वाद आणि नकारात्मक विचार ठेवण्याऐवजी क्षमा, कृतज्ञता आणि शांततेचा मार्ग स्वीकारण्याचा प्रयत्न करा. श्रद्धेनुसार पूर्वजांचे स्मरण म्हणजे केवळ विधी करणे नसून त्यांनी दिलेले संस्कार जपणे आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे देखील असते. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सन्मान करा, लहानांना प्रेम द्या आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण करा. जेव्हा घरात प्रेम, आदर आणि एकता वाढते, तेव्हा अनेक गोष्टी आपोआप योग्य दिशेने जाऊ लागतात असे मानले जाते. या विशेष दिवशी आपल्या पितरांकडे किंवा कुलदैवताकडे अशी प्रार्थना करा की आमच्या घरात सुख, समाधान, एकोपा आणि सकारात्मक ऊर्जा कायम राहू दे. कारण प्रत्येक चांगली सुरुवात मनापासून केलेल्या एका छोट्या संकल्पनापासूनच सुरू होते. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आयुष्यात काही वेळा अशी परिस्थिती येते की आपण कितीही प्रयत्न केले तरी गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत. मेहनत असते, इच्छा असते, स्वप्न असतात, पण तरीही काहीतरी कमी असल्यासारखं वाटत राहतं. अशा वेळी अनेक लोक स्वतःवरचा विश्वास गमावतात. पण परंपरेमध्ये असा विचार आढळतो की काही दिवस हे थांबून स्वतःकडे पाहण्याचा, नात्यांना वेळ देण्याचा आणि कृतज्ञते पुढे जाण्याचं असतात. सोमवती अमावस्येला अनेक कुटुंबामध्ये असा भाव ठेवला जातो की आपल्या आधीच्या पिढ्यांनी दिलेल्या कष्ट, संस्कार आणि आशीर्वादांचे स्मरण करावे. हा दिवस कोणत्याही भीतीचा नसून आपल्या जीवनात शांतता, संयम आणि सकारात्मकता आणण्याचा दिवस मानला जातो. घरात सकाळपासून आनंदी वातावरण तयार करा. देवाजवळ काही क्षण शांत बसा. मनात चाललेले विचार थोडा वेळ बाजूला ठेवा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझ्या घरासाठी, माझ्या लोकांसाठी आणि माझ्या आयुष्यासाठी आज काय चांगलं करू शकतो. काही वेळा आपल्याला वाटतं की मोठे बदल अचानक घडतात, पण खरं पाहिलं तर मोठे बदल छोट्या सवयींमधून सुरू होतात. एक गोड शब्द, एक क्षमा, एक नम्र विचार, एक मदतीचा हात हेच घरातील वातावरण बदलू शकतात. श्रद्धा आणि प्रयत्न जेव्हा एकत्र येतात तेव्हा मनाला नवीन ऊर्जा मिळते. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात वारंवार तणाव निर्माण होतो, कामात अडथळे येतात आणि मन शांत राहत नाही, तर या दिवशी स्वतःसाठी एक छोटा संकल्प करा. म्हणजे मी नकारात्मकतेपासून सकारात्मकतेची निवड करेन, तक्रारींपेक्षा प्रयत्न करेन आणि प्रत्येक दिवस नव्याने सुरू करेन. कारण शेवटी भाग्य बदलण्यापूर्वी विचार बदलावे लागतात आणि विचार बदलण्यापूर्वी मन शांत करावं लागतं. जेव्हा मनात विश्वास असतो, घरात एकता असते आणि कृतीत सातत्य असतं, तेव्हा पुढचा मार्ग हळूहळू स्पष्ट होत जातो. म्हणून या दिवशी श्रद्धा ठेवा, पण त्यासोबत चांगली कर्म, संयम आणि सकारात्मक दृष्टीही कायम ठेवा. कदाचित तुम्ही ज्या बदलाची वाट पाहत आहात त्याची सुरुवात आजपासूनच होईल. जर तुम्हालाही वाटत असेल की आयुष्यात सतत अडथळे येत आहेत, तर निराश होऊ नका. प्रत्येक अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग असतो. आध्यात्मिकता ही मनाला आधार देणारी शक्ती आहे. आपल्या पूर्वजांचे स्मरण करा, त्यांचे आभार माना, कुटुंबासोबत वेळ घाला आणि सतत चांगले कर्म करत राहा. तुमचे प्रयत्न, तुमचा संयम, तुमचा विश्वास तुमच्या भाग्य बदलू शकतात. घरात आनंद, समाधान आणि प्रगती येण्यासाठी सर्वांनी एकत्र आदर ठेवणे, सकारात्मक वाढवणे हे सर्वात मोठं साधन आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.